लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली तरी जागा वाटपाचा तिढा काही सुटलेला नाही। बैठकांवर बैठका होत आहेत पण तोडगा अद्यापही नाही। विशेष म्हणजे पक्षांतर्गतच बंडाळीचं ग्रहण जास्त पाहायला मिळतंय आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघही याला अपवाद नाही। छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीकरता प्रत्येक पक्षातून दोन नेते ही निवडणूक लढण्याकरता इच्छुक असल्यानं उमेदवारीवरून पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी दिवसागणिक वाढत चालली आहे। आता भाजपचाच विचार केला तर इकडे भागवत कराड लोकसभा लढण्याकरता उत्सुक आहेत, तर दुसरीकडे मंत्री अतुल सावे यांच्या नावाचीही संभाजीनगरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। संभाजीनगरबद्दल सांगायचं असेल तर मी मागच्या 7 वर्षापासून तयारी करतो आहे राज्यसभेवर जाण्याच्या अगोदर, आणि आमची तयारी पूर्ण आहे। एकंदरीत ज्या तऱ्हेनं आमची तयारी झालेली आहे त्या तऱ्हेनं महायुतीमध्ये ही जागा भाजपला जर सुटली तर नक्कीच भारतीय जनता पार्टी ही जागा जिंकेल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये फार काही वेगळं चित्र नाही। ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी आपणच लोकसभेचे प्रबळ दावेदार असल्याचं दाखवण्यास सुरुवात केली आहे, तर तिथं दुसरीकडे अंबादास दानवे गेली 10 वर्ष आपण लोकसभेकरता इच्छुक असल्याचं म्हणताय। अजून निवडणुकीत उमेदवार जाहीर झाले नाही, त्यामुळे मी तर इच्छुक आहेच ना। दैनिक सामनामध्ये आल्यानंतर ग्रीन सिग्नल आहे, जसं पण त्याच्यात आलं पाहिजे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे हे तिकीट मिळावं याकरता वारंवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचं कळतंय, तर दुसरीकडे मराठा चेहरा म्हणून राज्यभर चर्चेत असणारे विनोद पाटील आपल्याकडे निवडणूक जिंकण्याचा मास्टर प्लॅनच आहे हे सांगत शिवसेनेनं आपल्याला उमेदवारी द्यावी असं म्हणतायत। वरिष्ठांकडनं मला जर निरोप आला, माननीय एकनाथ शिंदे साहेब विशेष ठाकरे जागा त्यांच्याकडे जाण्याची शक्यता, त्यांनी जर आशीर्वाद दिला आणि त्यांनी आदेश केला की विनोद तुला लढायचं, तर मी पूर्ण ताकदीने लढेल आणि सगळ्या मावळ्यांना घेऊन मी विजयी होईल। विद्यमान खासदार असलेल्या इम्तियाज जलील यांना पुन्हा MIMनं मैदानात उतरवलंय। अर्थात या साऱ्या इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे जागा वाटपाचा तिढा न सुटता दिवसागणिक जटिल होत चाललाय। आता हा गुंता कसा आणि कधी सुटतो हे पाहावं लागेल। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।